काजूपाडा जर पाहिलं गेलं, काजूपाडा संघाचे समर्थक पाहिलं गेलं तर तुकाराम काटकरी साहेब यांचंसुद्धा व्यासपीठावर उपस्थित लाभलेलं. त्याचप्रमाणे आपण पाहणार आहोत आताचा संघ खेळून झाला तो म्हणजेच सागवाडी संघ, त्याचे परशुराम आहेडा साहेब यांची सुद्धा उपस्थिती व्यासपीठावर आपण पाहतो. त्याचप्रमाणे धाकलजी आहेडा यांची सुद्धा उपस्थिती आपण व्यासपीठावर पाहतोय. त्याचप्रमाणे आपण पाहिलं गेलं तर रघुनाथ बुजड आणि सर्व मान्यवर व्यक्ती या व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि सर्वांचे कमिटीच्या वतीने या चषकाच्या वतीने सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत केले जाते. आणि दोन संघ पाहतोय, काजूपाडा संघाने एक क्षेत्ररक्षण लावून घेत आहेत. दोन धडाकेबाज फलंदाज पुढे सरसावत दोन फलंदाज पुढे सरसावतील हनुमान भुरे आणि रवींद्र भुरे असे दोन सलामीचे सलामीवीर पुढे सरसावत आहेत. आणि जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करण्यासाठी जोडी, एक बलाढ्य जोडी असे म्हणे राजाराम भुरे नगर संघाकडून पुढे सरसावते, ते म्हणजे रवींद्र भुरे आणि हनुमान भुरे. हनुमान भुरे आपण पाहिले गेलं तर या संघाचा एक धर्ताकर्ता आहे आणि आपला संघ पुढे नेण्याचं काम करतोय. हनुमान भुरे नास्ट्राईक एंडवर रवींद्र भुरे, ज्या राजाराम भुरे नगर ज्यांच्या नावावर जी टीम आहे राजाराम भुरे नगर, जो पाडास होता त्यांच्या नावावर राजाराम भुरे, त्यांचाच सुपुत्र रवींद्र भुरे सलामीचा सलामीवर आपण पाहणार आहोत. नॉन स्ट्राईक एंडवर थांबते येते, मात्र पहिले षटक घेऊन येते चेडोबा स्पोर्ट्स कुहे खंडितपाडा संघ. सचिन जाबर आता मला थोडंसं एक चांगला वॉर्मअप करताना सचिन जाबर ज्याप्रमाणे आपण पाहिले गेलं तर शिवसाई स्पोर्ट्स चषकामध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी प्रथम गोलंदाजी हाताळण्यासाठी दिली गेली, ती म्हणजेच सचिन जाबर यांच्याकडे. उपस्थित सर्व प्रेक्षक आजच्या दिवशी आपण पाहणार आहोत कुहे अँड कुहे संघातील कुहे गावातील सर्व संघ आणि प्रेक्षक वर्ग सुद्धा उपस्थित होत आहे. सर्व प्रेक्षक वर्गाचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि सामना ऑन होतोय. पहिला चेंडू घेऊन जातोय सचिन जाबर हनुमान भुरे यांच्यासाठी आणि कमीत कमी 50 धावांचे टार्गेट असेल स्वतःच्या मनात. आणि आखुडवा चेंडू आपल्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केलेला चेंडू पाहतोय आणि पहिलं खातं उघड केलं जातं. श्री गणेशा केला जातोय. 2 धावांची आणि फेकी सुद्धा चांगली केली जाते. मैदानात हो ठेव 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 सांगतो तुला. हां उद्या 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 हां ठीक आहे. षटकातला पुढील चेंडू हाताळण्यासाठी अतिशय आखुटबाई चेंडू न समय चेंडू एसटी रक्षकाकडून चेंडू निसटतोय आणि एसटीच्या मागे चेंडू जाऊन थांबवलं जातं. बॅकअप चांगलं केले जाते. काटकरी यांच्याकडून मात्र एक धाव रोखू शकत नाही. धावसंख्येत 1 भर पडली गेली. धावसंख्या झाली 3. हा चेंडू उचलीचा चेंडू टाकला गेला. एक चतुर गोलंदाज म्हणावं लागेल चेडोबा स्पोर्ट्स कुहे संघाकडून आणि एक उचलीचा चेंडू ज्याप्रमाणे ऑफला चेंडू टाकला होता, एक चांगला मारा करण्याचा प्रयत्न केला हनुमान भुरे यांनी आणि पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. मात्र लेग बायच्या रूपाने दुसरा चेंडू हाताळला गेला. मात्र सचिन जाबर पुढील चेंडू टाकतोय. अविनाश आता मात्र उंची चेंडू, एक खराब चेंडू हाताळतोय. अतिरिक्त धाव दिली जाते. ज्याप्रमाणे आपण अतिरिक्त धावांचा भरणा पाहायला गेला मागील मॅचमध्ये, त्याचप्रमाणे सुरुवात तशी दिसते का. मात्र रवींद्र भुरे स्ट्राईक एंडवर पाहतोय. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करण्याचा इशारा सुद्धा केला होता. बॅट प्रयत्न केला, चेंडू थोडासा खराब दिशेने गेला होता. आता मात्र जबरदस्त फटका, हवेत चेंडू जातोय. श्रीनाथ पुढे सरसावतोय आणि झेल सोडणार नाही ही ग्वाही देत मी झेल घेतोय आणि पहिला झटका डग आउटवर परततोय रवींद्र भुरे.
जे संधी दिली होती मात्र संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला होता. उंच आकाशाची चेंडू मारून झेल घेतला साईनाथ वाहुत याने आणि पहिली तडा पाडण्यात पहिली भागीदारी तोडण्याचं काम केलं साईनाथ याने. पुढे चेंडू हाताळण्यासाठी मी सांगतो सचिन जाबर पुढे आखुटाबाई चेंडू चांगला प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. एक धाव मिळते. फेकी चांगले केले जाते. मग स्ट्राईक एंडवर कोण जातोय तर दीपक. मात्र धावसंख्या पाहतोय पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले षटक असताना मात्र एक गडी बाद धावसंख्या होते 5. याप्रमाणे संत गतीने एक खेळण्याचा प्रयत्न केला गेला मात्र ही संत गती ज्याचे थांबणार नाही. मोठा मारा करण्यापर्यंत आखुटबाई चेंडू चेंडू पुन्हा हवेत पाहतोय. कमलाकर पुढे सरसा बारखूच्या हातात चेंडू मिळतो. 3 क्षेत्र पुढे सरसावता येतं. खातं उघड केले जाते दीपक यांच्याकडून आणि 2 धावनीची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्येत दोन्ही भर होते. धावसंख्या होते एक गडी बाद आणि 7 अशी धावसंख्या आपण पाहतो. या 7 धावसंख्येमध्ये एक धाव अतिरिक्त हाताळली गेली ती म्हणजे सचिन जाबर यांनी. वाईटच्या रूपाने एक धाव आली. 6 धावा कुठून काढला गेला. वैयक्तिक धावावर खेळतोय हनुमान भुरे. आपण पाहिले गेले तर 3 धावावर खेळतोय आणि खातं उघड केले जाते दीपक यांच्याकडून 2 धावनीशी. फुलटॉस चेंडू जबरदस्त षटकार. थँक्यू. इथे अविनाश भोमटे यांचं सुद्धा आगमन झालेलं मी कमिटीच्या वतीने त्याच्या हार्दिक स्वागत करतो. आणि या षटकारासह धावसंख्या पुढे सरसावली गेली. धावसंख्या झाली आतापर्यंत आपण पाहिले गेले एक चांगल्या षटकारांशी धावसंख्या होते 13 आणि वैयक्तिक अशा 2 चेंडू खेळून काढले तर 8 धावा जमवल्या गेल्या. एक मोठा फटका शेवटच्या चेंडू येणे गरजेचं असताना मात्र ती संधी दवडण्या फुलटॉस चेंडूवर चांगला फटका मारला गेला आणि चेंडू अवघ्या षटकाराच्या 1-2 इंच पुढे टप्पा पडला गेला आणि षटकार असा घोषित झाला आणि धावसंख्या 6 निशी पुढे सरसावली. दुसरे षटक हाताळण्यासाठी येतोय किरण निरगुडे. पहिल्या षटकात 13 धावा येणं गरजेचं होतं. कमीत कमी धावा रोखण्याची सुद्धा संधी दिली. चांगली गोलंदाजी केली. मात्र शेवटचा चेंडू हे फुलटॉस यॉर्कर फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा चांगलाच लाभ घेताना दीपक मात्र 2 चेंडू आणि वैयक्तिक 8 धावावर खेळतो. नॉन स्ट्राईकवर दीपक आणि स्ट्राईक एंडवर आपण पाहणार आहोत हनुमान भुरे. समोर सामना आपण पाहतोय चेडबा स्पोर्ट्स काजूपाडा विरुद्ध राजाराम भुरे नगर कुहे. दोन्ही संघ कुह्यातले आहेत. सर्व संघ आज कुह्यातले असतील आणि या दरम्यान हा सामना होतोय. हा आजच्या दिवसाचा पहिल्या राऊंडचा दुसरा सामना आपण पाहतोय मित्रांनो. धावसंख्या होते पहिल्या षटकात समाप्तीनंतर 13. आता माझा पुन्हा एकदा चांगली सुरुवात शेप झोनमध्ये चेंडू पडतो. चेंडू उचली घेतो. माझा सदानंद चांगला चेंडू होण्याचा प्रयत्न दुसरी धाव करण्याचा प्रयत्न होतोय का निश्चितच आणि सक्सेसफुल बाय हनुमान आणि दीपक 2 धावा काढण्यासाठी आणि धावा होत आहेत 15. प्रत्येक चेंडू मार करण्याचा प्रयत्न थोडीशी फील्ड चुकीची लावली गेली काय मात्र ज्या ठिकाणी फील्ड लावलेली आहे त्याच्या विरुद्ध चेंडू टाकला जातोय आणि चेंडू सेफ झोनमध्ये पडला गेला. ज्याप्रमाणे षटकार लागला गेला मागील शेवटच्या ओव्हरमध्ये जर हा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असता तर हातामध्ये चेंडू विसावला असता झेल झाला असता. मात्र षटकार दुसरा चेंडू किरण निरगुडे घेऊन जातोय. पुन्हा एकदा हनुमान भोरे चांगलाच लॉब करण्याचा प्रयत्न होतोय. अंगाला चेंडू अडवला जातोय. चेंडू निर्धावसाठी. पहिल्या चेंडूवर 2 धावा. दुसऱ्या चेंडूवर निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आपण पाहतोय 15. मात्र 4 षटकांचा सामना असेल. पहिल्या षटकात 13 धावा आल्या होत्या. दुसरे षटक मार्गस्थ असताना 2 चेंडू टाकून झालेले आहेत. 2 धावा आलेल्या आहेत. मात्र आता मात्र लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू कुठे जातोय पाहायला आणि धाव घेतली जाते. चांगले क्षेत्ररक्षण केले जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सहजरित्या पूर्ण केला जातोय. आता मात्र फेकी चांगली केली होती. म्हणजे कनेक्ट करण्याचा प्रयत्नात थोडीशी चूक केली जाते. मात्र 2 धावा सलग तिसऱ्या चेंडूवर म्हणजे दुसरा चेंडू हा निर्धाव टाकला. तिसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्या गेल्या. धावसंख्येत दुसऱ्या षटक मार्गात असताना धावसंख्या होती ती 17. मात्र 13 पहिल्या षटकात आले होते. सरासरी ठेवतील का 13ची. मात्र 26 धावसंख्या झाली तर निश्चितच 13 सरासरी असेल. मात्र किरण निरगुडे पुढे फुलटॉस चेंडूवर मार्ग पुन्हा केला लेगच्या दिशेने बॅक टू बॅक लेगच्या दिशेने चेंडू मारला जातो. क्षेत्ररक्षण सज्ज होतोय. चांगले क्षेत्ररक्षण केले जाते. दुसरी धाव डेंजर झोनकडे चेंडू कोण बाद होतोय निश्चितच दीपक बाद होतोय. जर थांबला नसता तर धाव पूर्ण झाली असती.
DJ Max in the mix. आणि हे सुनो मध्ये आपण विकेट दुसरा गमावतोय दीपकच्या रूपाने. दीपक 2 चेंडू 8 धावा केला होता. एक चांगला षटकार ठोठावला होता तोच दीपक. येशनो मध्ये थोडस रनकमध्ये चूक झाली. एकाच रूलवर 2 गाड्या धावल्या गेल्या आणि ऍक्सिडेंट अपघात म्हणतात असा अपघात झाला आणि गडी बाद झाला दीपक. मात्र 2 गडी बाद. धावसंख्या पाहतोय 18. सदानंद इंटर होतोय. आता मात्र पुढील चेंडू हाताळण्यासाठी मात्र खराब चेंडूची सांगता केली जाते. अतिरिक्त दिली जाते. धावसंख्या 19. सदानंद आणि हनुमान भुरे आपण पाहिले गेले ज्याप्रमाणे रवींद्र भुरे, हनुमान भुरे, सदानंद भुरे त्याचप्रमाणे 3 भुरे आपण पाहतोय. सक्के भाऊ सध्या आपण पाहणार आहोत. मार्कस टिवा ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलियामध्ये खेळाडू होते. हार्दिक पांड्या आणि कुणाल पांड्या. आता मध्ये चेंडू हातात विसावेल का? नक्कीच. आणि बाद भुरे यांचा भाऊ सदानंद. जे पहिल्या षटकात रवींद्र भुरे बाद होतोय. दुसऱ्या षटकामध्ये दीपक आणि सदानंद बाद होतोय. त्या आपण पाहिले गेलं एक चांगली संधी सोनं करताना किरण निरगुडे प्रत्येक षटकामध्ये विकेट जातोय. मात्र सदानंद भुरेची फलंदाजी पाहिली तर अतिशय उत्तुंग फटक्यामध्ये माहेर असताना मात्र आत्ता मात्र पुण्याच्या लेगदिशेने मारण्याचा प्रयत्न केला गेला. चांगले क्षेत्ररक्षण होते सदानंद यांच्याकडून आणि 1 धावावर मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली गेली. धावसंख्या होते 3 गडी बाद आणि 20. मात्र इंटर नवीन फलंदाज होते सुनील उघडे. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय की काय. मात्र षटकाची समाप्ती 2 षटकाची समाप्तीने धावसंख्या झाली ती म्हणजेच 20. अवघे 7 धावा देत 1 गडी बाद करत किरण निरगुडे आपली चांगली कामगिरी चोखपणे बजावतोय. काजूपाडा संघ चेडवा स्पोर्ट्स. आणि ही कामगिरी बजावताना मात्र कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मारू न देता धावसंख्या थांबवली गेली असं म्हणाल. धावसंख्या थांबवली गेली. धावसंख्या होती ती 20. 3 गडी बाद आणि 20 अशी धावसंख्या आपण पाहतोय मित्रांनो. शिवशाही स्पोर्ट्स चषक अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन आणि चांगलं कौतुकाची थाप दिली जाते आणि बेस्ट ऑफ लक दिली जाते. आदिवासी अश्विन क्रिकेट माध्यमातून अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व कमिटी याच्याकडून शिवशाही स्पोर्ट्स अशी शुभेच्छा दिल्या जात आहेत आणि ह्या शुभेच्छा नक्कीच चांगल्या ठरतात. आतापर्यंत आपण पाहतो 3रा दिवस आजचा पाहतो. पहिल्या दिवशी आपण पाहिले गेलं घोडगाव संघ सुपर 4 जिवलक ग्रुप हा सुपर 4 मध्ये प्रवेश केला गेला. शुक्रवारच्या दिवसात आपण पाहिले गेलं तर नित्यानंद स्पोर्ट्स गणेशपुरी हा संघ सुपर 4 मध्ये प्रवेश केला गेला. मात्र शनिवार आजच्या दिवशी कोण संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल हे आपण पाहण्यासाठी आलेलो आहे आणि आजच्या दिवशी सुद्धा 12 संघ आहे. ते 12 संघामध्ये पुढे कोण सरसावेल आपण पाहतो. पाण्याचं ड्रिंकचा टायमिंग होता तो ड्रिंकचा टायमिंग घेत राजांभुरे नगर स्पोर्ट्स मात्र चांगलंच कमबॅक करताना पाहतोय. 3रा गोलंदाजी येतोय. 3रा गोलंदाज आपण पाहिलं गेलं कपिल. या कपिलची गोलंदाजी पाहिले गेले तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता तो म्हणजेच गावदेवी 11 चषक इथे झाला. त्या चषकामध्ये एक चांगली गोलंदाजी केली होती. फक्त आणि फक्त 3 गडी बाद आणि 1 धाव दिली होती. तोच गोलंदाज कपिल काटकरी. फुलटॉस चेंडू मारण्याचा प्रयत्न होते. चेंडू कट केला जातोय. जबरदस्त फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटची एज घेत चेंडू विसावला गेला तो म्हणजेच आणि स्वतःच्या गोलंदाजावर क्षेत्ररक्षण केले गेलं. कपिल याने धावसंख्या जमवता आली 1. धावसंख्या झाली 21. 21 हा आकडा चांगला शुभच आहे. मात्र आपण पाहिलं 3ऱ्या षटकाची सुरुवात झाली आहे आणि धावसंख्या झाली 21. आतापर्यंत निम्मा खेळ पूर्ण झालेला आहे. नाण्याची एक बाजू एक सत्र असेल या इनिंगचं ते सत्र पूर्ण झाले. मात्र पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवर हनुमान भुरे आणि स्ट्राईक एंडवर पाहिलं गेलं तर सुनील उघडे.
आता पण चांगला हलूच कट केला, चेंडू चांगला क्षेत्ररक्षण केला, पण बारखू मात्र थोडा स्लिप होताना वाचला गेला. दुसरी धाव डेंजर झोनकडे कोण जातोय तर सुनील, आणि निश्चित थोडंसं फेकी चांगली झाली, क्षेत्ररक्षण झालं असतं बारखू यांच्याकडून तर एक धाव वाचवली गेली. मात्र धावा झाल्या 2 आणि धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली 23. आज भरपूर संघ आपण पाहतो. टेपाचापडा संघ असेल, भंडारपाडा संघ असेल, त्याचप्रमाणे शिवसाई स्पोर्ट्सचा संघ असेल, गावदेव 11चा संघ असेल. आता मात्र मोठा फटका मारा, पुन्हा एकदा बारखूच्या डोक्यावर चेंडू जातोय, चुकीने जातोय आणि आरपाशी मापात चौकार. थोडस पंपलिंग होते साईनाथ वाहू त्यांच्याकडून आणि चांगला लाभ होतोय चौकारासह. थँक्यू डीजे. बॅनरला टेकून जे प्रेक्षक आहेत कृपया त्याला टच होऊ नका. आता मात्र जबरदस्त खनखरी चौकारासह फॉर्म मध्ये येतोय सुनील उघडे. पुढे चेंडू, पुन्हा एकदा यॉर्करलाईन चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि कपिल चतुर गोलंदाज असताना मात्र कपिल सारखा गोलंदाज एक हमारतो एक तुम्हारी पाहता करताना एक लहान मूर्ती कृती महान असं एक चौकार ठोठावला होता. मात्र दुसरा चेंडू निर्धाव टाकणे यशस्वी ठरतोय. कपिल धावसंख्या स्थिर धावसंख्या पाहतोय. आतापर्यंत स्कोर बरोबर जाऊन गेलं तर धावसंख्या आहे 27. 3 गडी बाद राजाराम भोरे नगर संघाची. पुढील चेंडू तिसरे षटक मार्गस्थ असताना मात्र यॉर्करलाईन चेंडू ऑफच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू सरळ एस्टेटकडे हातात विसावला. लगातार दुसरा चेंडू निर्धाव चेंडू ऑफच्या दिशेने टाकला होता. थोडंसं नाराजी व्यक्त केली गेली की हा चेंडू निर्धाव आहे का. निश्चितच हा चेंडू निर्धाव असेल आणि चांगली गोलंदाजी. तिसरे षटक मार्गस्थ असताना धावसंख्या 27. निश्चितच 43च्या घरात धावसंख्या जमावं लागेल. गाजूपडा संघामध्ये पाहिले गेले सदानंद आणि साईनाथ ऑफच्या दिशेने खेळून करण्याचा प्रयत्न होतोय. यष्टीरक्षक पुढे धाव घेतोय. 2 धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र यष्टीवर साईनाथ वाहूत आणि बारखू पुढे सरसावतोय आणि धावसंख्येत 2 भरतो. धावसंख्या झाली आतापर्यंत 29. आकडा म्हणावा लागेल तर निश्चितच त्यांच्या मनातला आकडा असेल 50. ही धावसंख्या जमवता येईल का. आणि या उद्देशाने हनुमान भोरे ज्याप्रमाणे सलामीचा सलामीवीर आपण पाहतो आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा जोखीम उठवलेला नाही. मात्र धावसंख्या त्यांनी केलेली आहे. आतापर्यंत धावसंख्या त्यांच्या नावावर 9 अशी धावसंख्या आपण पाहतोय. आणि कुठेतरी शेवटच्या चेंडूमध्ये शेवटच्या षटकामध्ये आपण मोठा मारणा करणार आहोत. शेवटच्या षटक चांगलं येणार धावसंख्या होते आपण पाहतोय. स्कोरवर 29 धावसंख्या आहे. 3 गडी बाद आणि 29 धावा. जे बॅनरचे कटआउट आहेत कृपया त्याला कोणत्या प्रकारे टच करू नका. ते जास्त मजबूतीने गाळलेले नाही आहेत. चौथा फलंदाज आपण पाहणार आहोत. पहिलं षटक हाताळले गेले. सचिन जाबर यांनी 13 धावा दिल्या होत्या. किरण निरगुडे यांनी फक्त आणि फक्त 1 गडी बाद करत 7 धावा दिल्या होत्या. आता आपण पाहतोय 29 धावा झाल्यानंतर तिसरं षटक हाताळलं गेलं. कपिल काटकर यांनी 9 धावा दिल्या गेल्या. त्याप्रमाणे आपण चौथा गोलंदाज जर ज्याच्या खांद्यावर धुरा सामनाशी दिला असेल दिनेश निरगुडे चेडबा स्पोर्ट्स कुहे खंडीचापाडा संघाकडून. आणि दिनेश निरगुडेला चांगली गोलंदाजी करावी लागेल. आतापर्यंत आपण पाहिलं 29 धावा जमल्या. 10च्या सरासरी धावसंख्या एक चांगलं समाधानकारक आपल्या संघासाठी धावा असतील. सरासरी चांगली असेल असं बारखू दादा आणि साईनाथ सदानंद हे सांगत असतील. मात्र जोपर्यंत हनुमान भुरे आहे तोपर्यंत असं म्हणावं लागलं या षटकामध्ये जर 15 धावा आल्या तर निश्चितच आपल्यासाठी चांगलं असेल. मात्र चेंडू हाताळतोय. पहिल्याच चेंडू सुद्धा खराब चेंडू नासका चेंडू जो म्हणतात तसं हाताळणी केली गेली आणि अतिरिक्त धावसंख्येला 30. जो चेंडू आपण मनापासून टाकत नाही तो टाकला जातो त्याला नासका चेंडू म्हणतात, खराब चेंडू म्हणतात, किडका चेंडू म्हणतात. तोच चेंडूची सांगता केली गेली. अतिरिक्त धाव आली. धावेत भर झाली. धावसंख्या 30. आता मात्र दिनेश यांना एक प्रोत्साहन दिलं जातं क्षेत्ररक्षण करून की बॉलिंग चांगले आहे मात्र तू दिशाहीने चेंडू टाकू नकोस. मात्र हनुमान भुरी पुढे सरसावतोय. हा पिचचा चेंडू चेंडू कुठे जायला पाहूया. सर षटकार असा कलवला जातोय. क्या बात आहे. जबरदस्त. दर्शना येऊ मी पैसा शिर्डीचे साईनाथा. दर्शना येऊ मी
होते आणि हनुमान भुरे थांबले आहेत. का थांबले आहेत तर तुम्हाला पहिल्याच तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू चौथ्या षटकातला पहिला चेंडू हातात त्यांना पाहिलं असेल का मी का थांबलोय, तर मला शेवटच्या षटकामध्ये चांगली कामगिरी करायची आहे. आणि पुन्हा हा पिचचा चेंडू मात्र थोडासा लाभ घेण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू यष्टीच्या मागे जातोय. 17-2 झपावतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? निश्चितच 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. आणि सुनील उघडे सांगतो ये, तो आता षटकार मारला होतास, मात्र षटकार आणि पुन्हा एकदा तू मोठा फटका मारू शकतोस की काय. मात्र धावसंख्या जमली गेली 2. धावसंख्या झाली 38. निश्चितच 2 चेंडू टाकून झालेले आहेत आणि चुकीची दुरुस्ती केली जाते. 2+1 अशी धावसंख्या आपण पाहतो. अतिरिक्त धाव व्हाईटचा चेंडू. आतापर्यंत या षटकात दिनेशने 2 चेंडू खराब हाताला गेले. पहिला एक चेंडू खराब चेंडू, दुसरा चेंडू पाहिला गेला षटकाराला, तिसरा चेंडू हा पुन्हा एकदा व्हाईटच्या रूपाने टाकला गेला. धावसंख्या पाहिली गेली. धावसंख्या झाली 37. पुढे चेंडू चौथ्या षटकाला दुसरा चेंडू हातासाठी हाफ पिचचा चेंडू, चांगलाच लॉब केला. बारखू तिकडे पुढे सरसा होता, अंगाला लागत चेंडू. बारखूच्या मला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. बारखू जोपर्यंत आहे तोपर्यंत 2 धावा निश्चित काढल्या जातील. आणि बारखूने खरंच चांगली क्षेत्ररक्षण केलं होतं त्या सर्कलमध्ये. मात्र रनिंग बिटवीन विकेट चांगली असताना हनुमान भुरे आणि सुनील उघडे 2 धावांची धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झाली गेली ती म्हणजे 41. 40+ धावसंख्या. निश्चितच 41 धावसा 50च्या पुढे जाण्याचा प्रयत्न असेल हनुमान भुरे. जोपर्यंत तटस्थ उभा आहे क्रीजवर तोपर्यंत काही सांगता येत नाही. मात्र दिनेश कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल आपल्या संघासाठी. ज्याप्रमाणे कपिल काटकरी यांनी 9 धावा दिल्या होत्या, किरण यांनी 7 धावा दिल्या होत्या. मात्र 29 धावा असताना आतापर्यंत 12 धावा येणं झालेल्या आहे या उर्वरित चेंडूमध्ये. पुन्हा एकदा आखुटबाचे चेंडू पाहतोय साईनाथ वाहोते तिकडे धाव घेतली जाते. गचा क्षेत्ररक्षण होतोय. ही चुकी करू शकत नाही, अतिरिक्त धाव देऊ शकत नाही. मात्र आपल्याकडे भरपूर खर्च धावा झालेला आहेत. पहिलेच आपण कर्ज बाजार आहोत, त्यात उसना शेजारी म्हणजे उसने 1 धाव दिलेली आहे, एक्स्ट्रा धाव दिलेली आहे आणि धावसंख्येत वाढ केलेली आहे. धावसंख्या होते आतापर्यंत 43 धावसंख्या. आणि आपण पाहणार आहोत आतापर्यंत चौथ्या षटकातले चेंडू पाहतोय. 3 चेंडू टाकून झाले. 2 चेंडू खराब हाताला गेले दिनेश याने. पहिला चेंडू खराब चेंडू, दुसरा चेंडू षटकार आणि लगातार 2 चेंडूवर 2-2 धावा. 10 धावा आलेल्या आहेत. व्हाईटच्या रूपाने 2+1 असे 4 धावा आलेल्या आहेत. पुढे चेंडू हा चौथा षटक मार्गस्थ असताना मित्रांनो मोठा फटका. मात्र बॅटची एज घेत चेंडू पुढे विसावतोय आणि बाद होतोय. खेळी संपत येते हनुमान भुरे यांची. DJ Sandy in the mix. पुढील संघास मी आमंत्रित करतो. प्रति स्पोर्ट्स कुहे भंडारपाडा संघाचा संघनायक आणि गावदेवी 11 संघाचा संघनायक मी विनंती करेन नाणेफेकीसाठी पुढे यायचं आहे. मात्र पुढील फलंदाज येतोय हेमंत ठोंबरे. बाद होतोय तो म्हणजेच हनुमान. इथे मंकी विकेट नाही आहे. मात्र प्रयत्न केला गेला ज्याप्रमाणे मी तंदुरुस्त आहे, मी खरंच हे करू शकतो. दिनेश हनुमान बाद झाला. मात्र ऑफच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता. लेगच्या दिशेने चेंडू आला गेला. 1 धावाला वैयक्तिक खाते खोललं हेमंत ठोंबरे आणि धावसंख्येत 1 नि वाढ झाली. धावसंख्या पाहतोय आपण 44. आतापर्यंत चेंडू टाकून झालेले आहेत. पाहणार आहोत 5 चेंडू. शेवटचा चेंडू असेल ना, शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येईल का? धावसंख्या गेली तर धावसंख्या 44. जर षटकार आला तर 50 धावसंख्या होईल. चौकारा आला तर 48 धावसंख्या होईल. मात्र पाहूया कोणत्या प्रकारे मोठा फटका येतोय. आता स्ट्राईक एंडवर आपण पाहणार आहोत सुनील उघडे आणि गोलंदाज कोण आहे तर दिनेश. चिडबा स्पोर्ट्स काजूपाडा संघाचा शेवटचा चेंडू असेल. आपण पाहणार आहोत फुल षटकार किंवा चौकार येण्यास आवश्यकता आहे. DJ AM in the mix.
आपल्याला देणगीदार लाभलेला आहे योगेश म्हात्रे साहेब लाईव्ह उपलब्ध त्यांनी करून दिलेला आहे. भावेश पिलाना भव्य चषक ट्रॉफ्या, आपण 4 ट्रॉफ्या पाहतोय. रवींद्र मडवी उपसरपंच कुहे यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक देणगी आलेले आहे. रोख रक्कम आलेली आहे. रमेश जाधव ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. अनंता ठोंबरे पोलीस पाटील यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचे देणगी आलेले आहे. त्याप्रमाणे संदीप भगत भाऊ कोकण प्रांत अध्यक्ष यांच्याकडून 2000 रुपयाचे रोख रक्कम आलेली आहे. त्यामुळे संतोष वडाली टेनिस बॉल बॉक्स आलेला आहे. त्याचप्रमाणे गणेश पाटील दादा यांच्याकडून 1000 रुपयाचे रोख रक्कम आलेला आहे. अश्विन पाटील यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये पारितोषिक आलेला आहे. रघुनाथ हाडल यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. देवरामा हाडल देवा उर्फ 1001 रुपये यांच्याकडून सुद्धा रोख रक्कम आलेला आहे. अशोक टकले सर जिल्हा परिषद शाळा भिलपोंडा यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचे पारितोषिक देणगी आलेलं आहे. शहबाज तलवाला शेठ यांच्याकडून सुद्धा मी पाहतो मच्छी व्यवसाय जर पाहिले गेले यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. श्रीकांत राऊत साहेब यांच्याकडून 551 रुपयाचे पारितोषिक आहे. श्रीकांत राऊत 551 रुपयाचे आलेले आहे. मुकेश नंदुरकर दादा यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचे पारितोषिक आले आहे. मारुती ठोंबरे यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. संदीप पाटील यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये आलेले आहेत. देणगीधारक भरपूर लाभले असं म्हणेन. चांगला प्रेम केलेला आहे शिवसाई स्पोर्ट्स चषकावर. रमेश भगत 210 रुपये. धाकल आहेडा जागेचे मालक यांनी जागा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे गणेश वरठा जागेचे मालक. त्याचबरोबर रुपेश आहेडा मंडपडे कृष्ण यांनी सुद्धा दिलेला आहे. हनुमान भुरे 2200 रुपये देणगी आलेले आहे. नितीन सवरा 300 रुपये दिलेले आहेत. एकनाथ गुरुडा माजी उपसरपंच त्यांनी सुद्धा मेडल दिलेले आहेत. छगन गुरुडा सर मॅन ऑफ द मॅच सिरीज दिलेला आहे. त्याचबरोबर गुरुनाथ मडवी 2201 रुपये दिलेले आहे. जितेंद्र मडवी उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज असे चषक सुद्धा दिलेलं आहे. तसेच मानेश्री माजी सरपंच श्री केशव गुरुडा यांना विनंती केली जाते की त्यांनी सुद्धा व्यासपीठावर येण्याची स्थानापन्न होण्याची विनंती करतोय. आणि शिवशाही स्पोर्ट्स चषक तुम्हाला आमंत्रित करते, ते तुमचं स्वागत केले जाते. त्याचप्रमाणे वामन उघडे सुद्धा उपस्थित आहेत. बुधाजी उघडे सुद्धा उपस्थित आहेत. सर्व ग्रामस्थ यांचं कमिटीच्या वतीने स्वागत केले जाते. पुढील चषक नाणेफेक होते. मी विनंती करेन श्री प्रचित स्पोर्ट्स कुहे आणि गावदेव 11 संघाचे कर्णधार यांना विनंती करेन. मी श्री देवराम भुरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकाचा कौल करायचा आहे. शिवशाही संघाचा कर्णधार गावदेव 11 संघाचा कर्णधार पुढे यायचा आहे. काय बोलायचं इथे नाणेफेक केली जाते. नाण्याचे कौल करतायत देवराम भुरे ग्रामस्थ कुहे आणि नाण्याचे कौल होत आहे. नाण्याचा कौल होतोय प्रचित स्पोर्ट्स यांच्याकडे. नाण्याचा कौल पडतोय आणि प्रथम फलंदाजी शिकवली जाते. ज्याप्रमाणे आपण पाहिलं गेलं की 50 ही धावसंख्या पूर्ण केली जाईल आणि जवळजवळ 48 धावसंख्या जमवली गेली. शेवटच्या चेंडूवर षटकार जर आला असं निश्चितच षटकार किंवा चौकार असं भाकीत दर्शवलं होतं, मात्र चौकार आला. फुलटॉस चेंडूवर सुनील उघडे यांनी चौकार मारला गेला आणि 48 धावा जमा केल्या. 49 धावांचं आव्हान असताना 2 फलंदाज पुढे सरसवत आहेत सदानंद काटकर आणि प्रमोद निरगुडे. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय सदानंद काटकरी आणि 9 स्ट्राईकवर प्रमोद टू दीपक टू सदानंद आणि सदानंद टू दीपक गोलंदाजीसाठी सज्ज होते. प्रथम गोलंदाजीसाठी येतोय. सामना ऑन होते. 49 धावांचं आव्हान आपण स्वीकारताना पाहतोय. पहिला चेंडू हातांसाठी यॉर्कर लाईनचा चेंडू चांगलाच खेळ काढत चेंडू क्षेत्ररक्षण केले जाते, मात्र अतुल पुढे पुढे सरसावतोय. थोडंसं पंपलिंग केले जाते. खाते उघड ज्याप्रमाणे हनुमान भुरे यांनी 2 धावणीचे खाते उघड केलं होतं त्याचप्रमाणे सदानंद
काटकरी यांनी सुद्धा 2 धावांनी खातं उघड केले जाते. जसं तसं उत्तर दिले जाते पहिल्या चेंडूपर्यंत आपण सांगतोय. नाण्याची पहिली बाजू पाहिली मित्रांनो, 48 धावा जमा केला राजाराम भोरीनगर या संघाने. नाण्याची दुसरी बाजू सुरुवात होते आणि चेडबा स्पोर्ट्स काजूपाडा पहिल्या चेंडूवर 2 धावा जमावतात, खातं उघड केले जाते. आणि गाड्यांचा आरसा जरा बघा. चेतन आहे का रे? चेतन चेतन नाव दे शिड्या. चेतन नाव दे ना. चेतन आणि आपण नाण्याची दुसरी बाजू पाहत असताना मात्र पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, तर दुसऱ्या चेंडूवर सुद्धा एक चांगली गोलंदाजी करताना पाहतो. धावसंख्या पाहिली गेली तर धावसंख्या होती ती 2. दीपक चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, मला चेंडू टाकतोय, खराब चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला, दिशाहीन चेंडू, अतिरिक्त धाव दिली गेली, अतिरिक्त धावांचा भरणा केला गेला. धावसंख्या झाली 3. निश्चितच भरणा केला गेला, चुकीला माफी ना मित्रांनो. आणि खराब चेंडू एक पनिशमेंट, एक चेंडू दिली जाते, एक धावाची पनिशमेंट दिली जाते. आता मात्र या अकोला चेंडू आपच्या देशाने चेंडू जातो, रवींद्र भोरे पुढे वाटचाल करतोय, झेपावते चेंडू, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का, आणि निश्चित दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. म्हणजे डेंजर झोनकडे कोण असेल तर प्रमोद निरगुडे यांच्याकडे चेंडू जर फेकला असता तर जर त्याला उतर नसतं मात्र वेगळा रिझल्ट असता. मात्र प्रत्येक चेंडू 2-2 धावा जमण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत 5 धावा येता येतं, अतिरिक्त 1 धाव आणि पळून काढलेल्या 2 धावा, वैयक्तिक 4 धावा खेळतोय साधारण काटकरी. मित्रांनो, ज्याने टीव्ही उशिरा ऑन केला असेल तर मी म्हणेन की राजाराम भोरीनगर यांनी 48 धावा जमवल्या, 49 धावांचं आव्हान दिलं आहे. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू कुठं जाईल तर एसटीवरून चेंडू आणि खराब चेंडू खेळवला गेला, जोरदार अपील केली गेली. मात्र पुन्हा त्या षटकात, पहिल्या षटकात दुसरा चेंडू, खराब चेंडू हाताळण्याचा पराक्रम केला गेला. दीपक यांच्याकडून धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्येत 6. चेडवा स्पोर्ट्स संघाने पहिल्या षटक हाताळलं होतं, 13 धावा दिल्या होत्या. मात्र पहिले षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत 6 धावा आलेल्या आहेत, 2 चेंडू टाकून झालेले आहेत, 2 चेंडू 4 धावा आणि अतिरिक्त धावा 2 येत आहेत वाढीच्या रूपाने. धावसंख्या 6 होते. मात्र साधारण काटकरी स्ट्राईक एंडवर, नॉन स्ट्राईकला आपण बघतो प्रमोद. क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. पॉवर प्ले षटक असताना मात्र जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करतोय सदानंद. दीपक पुढे सरसावतोय सदानंदसाठी. आता मात्र यॉर्करलाईन चेंडू हलूच कडकाय, चेंडू स्वतःच्या चेंडूवर. आता मात्र गोटी नेम लागेल का, मात्र गोटी नेम नाही तर मोठा झेल. एकच आता म्हणेन अतिरिक्त धावा दिल्या गेल्यात, एकही धाव नसताना आतापर्यंत आपण पाहिलं की धावा येतात 4. थँक्यू. जबरदस्त फेका आपण म्हणतो, ज्याप्रमाणे नवीन पिक्चर पांडू त्याप्रमाणे फाटकी घोडी तानातान, त्याचप्रमाणे फेकाफेकी सुद्धा मित्रांनो पिक्चर आहे. आणि फेकाफेकीमध्ये 4 धावा दिलेल्या आहेत राजाराम भोरीनगर या संघाने. आणि थोडंसं महागडं पडेल आणि आपण जास्तीत धावा खर्च करू शकत नाही. जोपर्यंत सदानंद आहे, साईनाथ आहे, तोपर्यंत आपल्याला कमीत कमी धाव देण्याचा विक्रम करावा लागेल. आणि धावसंख्या पाहतोय, धावसंख्या होते आतापर्यंत 10. 8 धावा कुठून काढलेल्या आहेत, 2 धावा अतिरिक्त दिलेल्या आहेत. आता मात्र जबरदस्त
अशाच गाण्याची मला आठवण झाली होती आणि असंच गाणं लावत जा. पोरं शाळेत जात नाही, नुसते क्रिकेट खेळत असतात आणि कॉलेजिंग कामाला असतात. माझा चांगला षटकार मला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाईल कुठे तर आरवा सीमा पार चौक मात्र चांगलीच पडझड केली. नो चेंडूचं सांगता केली जाते. फ्री हिट सुद्धा असेल. आता मात्र पाहतोय एक चौकारासह धावसंख्या पुढे सरसावली गेली. अतिरिक्त धाव सुद्धा आली गेली. तर दोन पंचांचा विचारानंतर हा चेंडू नोन आहे. मात्र 4 धावा पकडल्या जाते. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या 4 धावसंख्या झाली 20. जबरदस्त पहिलं षटक हाताला गेलंय. कोणाच्या बाजून तर चेडोबा स्पोर्ट्स काजूपडाच्या बाजूने. आतापर्यंत स्ट्राईक एंडवर पाहतोय एक षटकार आणि 2 चौकारासह धावसंख्या 20 होते. वैयक्तिक 18 धावावर खेळतोय सदानंद. आता मात्र पहिले षटकातला शेवटचा चेंडू असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. अतिरिक्त धाव दिली गेली. वाईटच्या रूपाने धाव आली. ऑफच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न केला जातो. मला साईड थोडी चुकते की काय. चेंडू थोडासा हात वेगळीकडे वळतो काय. स्विंग चेंडू होतोय आणि खराबच्या दिशेने चेंडू जातो. अतिरिक्त धाव होते. धावसंख्या 21. 49 धावाचं आव्हान असताना जवळजवळ 40% धावा जमवल्या गेल्यात. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होईल आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण होतंय प्रदीप पारधी यांच्याकडून. धावसंख्या 1 ने पुढे सरसाव. धावसंख्या 22. मात्र जबरदस्त महागडे षटक राजारामपुरी नगर दीपक याने हाताळलेला आहे. धावसंख्या होते 22. प्रत्येक फटका मारताना सदानंद याने एक परफेक्ट झोन मध्ये मारला फटका, एक गॅप टच मारला फटका असेल सदानंद यांचा. वैयक्तिक धावा पळून काढल्या. 19 वैयक्तिक धावेवर खेळत होता सदानंद. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झाली 22. अतिरिक्त धाव सुद्धा दिल्या गेल्या या षटकामध्ये. व्हाईटच्या रूपाने 3 व्हाईटच्या रूपाने धावसंख्या दिली गेली. धावसंख्या झाली 22. मात्र 49 धावाचं आव्हान असताना 3 षटकं शिल्लक आहेत. मग 3 षटकामध्ये आपण पाहणार आहोत धावसंख्या जमवायची आहे. आणि 18 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. आपण पाहणार आहोत 27 धावा जमाच्या 3 षटकांमध्ये. अनुभवी गोलंदाज ज्याप्रमाणे गोलंदाजी कुठेतरी सुनील यांनी पहिली टाकली पाहिजे होती का. मात्र जर त्याला उत्तर नाही मित्रांनो तर हे एक गेम प्लॅन असताना गेम प्लॅन कधी कधी चुकतं सुद्धा. आणि ज्याप्रमाणे जर चांगलं षटक पडलं असतं निश्चितच असं वाटलं असतं की नाही तर दुसरं षटक दीपकचं सुद्धा चांगलं पडलं असतं. कारण तर हे जे होतं ते पॉवर प्ले षटक होतं आणि पॉवर प्ले षटकामध्ये मोठे फटके मारण्यास थोडंसं एक चांगला फायदा असतो. आणि 30 सरकारमध्ये पुढे जर चेंडू गेला तर हा चौकारच असतो. आणि 2 क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त बाहेर असतात आणि 2 क्षेत्ररक्षक चकून हा चेंडू पुढे जात असतो. आता मला दुसरे षटक हाताळण्यासाठी सुनील उघडे स्ट्राईक एंडवर पुन्हा सदानंद काटकरी वैयक्तिक 19 धावांवर खेळतोय. पुढे चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि लेग एस्टिव्ह टाकण्याचा प्रयत्न. थोडा चेंडू चुकत मागे जातोय आणि खराब चेंडूची सांगता केली जाते. अतिरिक्त धाव दिली जाते. पहिल्याच चेंडूवर व्हाईटच्या रूपाने धाव येते. धावसंख्या झाली 23.
मात्र आतापर्यंत 4 अतिरिक्त, या 23 धावामध्ये 4 अतिरिक्त धावा आपण मोजल्या गेल्या, तर वाईटच्या रूपाने 4 धावा आल्या गेल्या. सदानंद तू सुनील. आता मात्र मोठा फटका म्हणा प्रदीप आणि जबरदस्त झेल घेतला गेला. प्रदीप, आशा होती की प्रदीप क्षेत्ररक्षक जो आहे एक चांगला उत्कृष्ट क्षेत्र, ज्याप्रमाणे काल आपण पाहिले गेलं तर संघर्ष स्पोर्ट्स संघाचा रुपेश एक त्यांनी जवळजवळ 6 कॅच घेण्याचा विक्रम, एकही कॅच त्यांनी सोडला नाही, प्रत्येक कॅच त्यांनी झेलली होती. त्याचप्रमाणे प्रदीप, आपण सुद्धा पाहतो की प्रदीप यांनी सदानंद यांची खेळी संपूर्ण आणले गेले आणि ज्या गोलंदाजीची वाट पाहत होतो सुनील उघडे, त्याच गोलंदाजाला पाठवले गेलं आणि सदानंद उघडे यांना गडी बाद करण्यात यशस्वी आला आणि साईनाथ पुढे एंटर होतोय. नवीन फलंदाज येतोय साईनाथ वाहूत. आता थोडे समीकरण आपण पाहिले गेले. समीकरण आहे 1 गडी बाद आणि धावसंख्या 23. मात्र षटकातला पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. ज्याप्रमाणे सदानंद त्याप्रमाणे साईनाथ नंतर आपण पाहतोय स्ट्राईक एंडवर आता कुठेतरी 8व्या चेंडूवर मारे करण्यासाठी प्रमोद निरगुड यांना प्रमोदला स्ट्राईक भेटली जाते. षटकाचा दुसरा चेंडू आणि हलूच करण्याचा प्रयत्न, ज्याप्रमाणे इकॉनॉमिक खेळी करण्याचा प्रयत्न आहे. धावसंख्या आलेला आहे मित्रांनो, 22 धावा आलेल्या आहेत आणि आपल्याला असंच खेळावं लागेल. आपल्याला धावा जमवायच्या आहेत, त्याप्रमाणे धावा जमवतात प्रमोद आणि त्याच्यासाठीच त्याला ओपनिंग फलंदाज म्हणून पाठवलं गेलं. सुरुवातीचा फलंदाज असेल प्रमोद आणि एक चांगला कट करीन चेंडू, कोणत्या प्रकारचा हुक फटका मारत नाही, तर प्रत्येक चेंडूवर धावा काढण्याचा प्रयत्न करतोय प्रमोद. धावसंख्या 2 पुढे सरसावली, धावसंख्या झाली 25. आता पाहणार आहोत 24 धावांची आवश्यकता असेल. उर्वरित 16 चेंडू आणि 24 धावा. पहिल्या षटकामध्ये जर थोडंसं महागडं षटक मानलं गेलं. आता बघा हलूच कडकना परिणाम होता आणि निर्धाव चेंडू जातोय. आपल्याला उपस्थित मान्यवर पाहणार आहोत सुभन वरठा, लक्ष्मण वरठा, वामन भुरे, जयरामा हाडल, संतोष वडाली, संतोष वरठा. हे मी त्यांना विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचा आहे. गावाची ग्रामस्थ आहेत. आज मित्रांनो, आज आपल्या गावातले संघ आहेत, आपला स्टेज, आपली वाट पाहत तुम्ही सर्व मान्यवर आहात आणि सर्व मान्यवर आपण आमची स्टेजची शोभा वाढवायची आहे, आम्हाला धीर द्यायचा आहे, आम्हाला साथ द्यायची आहे. मात्र पुढील चेंडू आणि देवा आहेड यांचे तिथे उपस्थित लाभलेले आहेत, त्यांना सुद्धा विनंती केली जाईल. मात्र ऑफच्या दिशेने खेळून काढायचे. 1 धाव येते. आता मध्ये स्ट्राईक वर येतोय साईनाथ वाहूत. धावसंख्येत 1 ने वाढत धावसंख्या होते 26. त्याचप्रमाणे आमचे मित्र परशुराम हाडल यांचं सुद्धा या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. त्यांना सुद्धा मी आमंत्रित करतो, त्यांनी सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचा आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी सुनील उघडे हाताला कोणत्या प्रकारे मोठा फटका नाही, मात्र 1 गडी बाद करत धावा संख्या झाली आहे 26. 4 धावा दिलेल्या आहेत. 22 धावा झाल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. तर दुसरे षटक हाताळतोय सुनील आणि या षटकातले चेंडू झालेले आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं गेलं तर चेंडू झाले 4. सायनेट टू सुनील. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू यष्टीवरून जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. 5 चेंडू 1 विकेट आणि 4 धावा. थोडंसं थांबवलं जाते. ज्याप्रमाणे सुनील यांनी शेवटच्या चेंडूवर चौकार मारला होता, खणखणी चौकार. त्याचप्रमाणे पाहिले गेलं तर शेवटच्या षटकामध्ये, पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर दीपक यांनी षटकार मारला होता. त्याचप्रमाणे पाहणार आहोत दुसरं षटक हातात सुनील आणि शेवटचा चेंडू आहे. पाहूया काय घडामोडी घडतायत. आता मात्र चांगला स्टेटर पाहताना क्षेत्ररक्षक कोण जातो? प्रदीप. चांगला झेल टिपला होता प्रदीप याने, तोच क्षेत्ररक्षक आतापर्यंत कोणत्या प्रकारची चुकी न करताना धावसंख्येत 1 ने वाढतोय. धावसंख्या आपण पाहतोय 27 आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 5 देण्याचा पराक्रम करतोय. 1 गडी बाद आणि 5 धावा थांबवलं गेले चेडबा स्पोर्ट्स काजूपडा संघास. आमचे मित्र लडकू धर्मा दुमडा यांचे सुद्धा आगमन झालेलं आहे. मी विनंती करेन लडकू दुमडा यांना का त्याने सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कमिटी आपलं स्वागत करते. शिवसाई स्पोर्ट्स संघ
आपण प्रत्येक प्रेक्षकांना बोलावतोय आणि प्रत्येक पत्रकात स्वागत केले जाते. त्याचप्रमाणे बालाराम भुरे, राजाराम भुरे नगर या टीमचे समर्थक बालाराम भुरे यांची सुद्धा उपस्थिती लाभलेली आहे. त्यांनी सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आजच्या दिवशी सर्व आमचे मान्यवरच आहेत. फक्त आपण स्टेज आपली वाट पाहत आहे. भरपूर प्रेक्षक सुद्धा जमलेले आहेत आणि व्यासपीठावर सुद्धा भरपूर मान्यवर आहेत. आपण सुद्धा येऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. तसेच एकलव्य स्पोर्ट्स सागवडे संघाचे धरताकरता सायनाथ मस्कर सर यांचा सुद्धा आता संघ खेळणार आहे. आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहणार आहोत. त्यांचे सुद्धा स्वागत केले जाते आणि सर्व टेपातेपाडा संघ सुद्धा उपस्थित आहे. या टेपातेपाडा संघ सुद्धा त्यांची सुद्धा प्रेक्षक भरपूर आलेले आहेत आणि 12 पाड्यातील 12 संघ 11 संघ आज कुहेगावातून खेळणार आहेत आणि एक अंबराई संघ जय बजरंग अंबराई संघ असा खेळणार आहे. बजरंग दल अंबराई संघ. मात्र निश्चितच एक संघाची पूर्तता करणार आहोत. ज्याप्रमाणे 11 संघ झालेले आहेत. पुढील चषकामध्ये आपले 12 संघ दाखल होतील यात वादच नाही आणि 12 पाड्यातले 12 संघ खेळतायत. 12 मुलं एकत्र येतात. 12 मुलांबरोबर प्रेक्षक सुद्धा एकत्र येत आहेत आणि प्रत्येक संघामध्ये 20-20 खेळाडू असतात. त्यांचे ID सुद्धा ओपन केले जाते आणि नवीन गोलंदाज येतोय रवींद्र भुरे. एक आता मात्र पहिल्या षटकात 22 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकात फक्त आणि फक्त 5 धावा देण्याचा विक्रम केला. तिसरे षटक रवींद्र भुरे. आता माझा मोठा फटकामध्ये प्रयत्न होतोय. केली जाते आणि पहिल्या चेंडूवर सुनील उघड्यासारखा विक्रम केला जातोय तो म्हणजे रवींद्र भुरे. नाही भिणार आम्ही महाराष्ट्राची पोर, आम्ही ऑलराऊंडर, त्याची धुवाधार, बाजी आम्हीच मारणार, इंटरनॅशनल मैदानावर आम्ही क्रिकेट खेळणार. 50-50 सामना झालेला आहे. कुठेतरी झुकलेला सामना होता चेडूपाड स्पोर्ट्स संघाकडे. जोपर्यंत साईनाथ होता तोपर्यंत मात्र घाबरणार नाही आणि लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, खतरों से डरकर कभी काम अच्छे न होते. त्याप्रमाणे आपण खेळी करणार आहोत. मात्र पहिल्या चेंडूवर धाव संख्या होते 27. आता मात्र 2 दिग्गज खेळाडू पाहतोय साईनाथ आणि सदानंद. बॅक टू पेव्हिलियन आणि पहिल्या चेंडूवर झेल टिपला गेला. एक फसवा चेंडू टाकला होता. मात्र प्रदीप उघडे वाट पाहत होता. चेंडूच्या आणि ढुबावर पाय टाकत चेंडू हातात विसावला गेला आणि झटका दिला दुसरा. मात्र प्रमोद आणि दिनेश स्ट्राईक एंडवर पाहिलं गेले तर आतापर्यंत आपण पाहिलं गेलं 11 चेंडू आणि 22 धावा आणि व्हाईटच्या रूपाने धावसंख्या येईल. थोडासा लेगच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या चेंडूवर विकेट आलेला आहे. मात्र लेगच्या दिशेने मारायला थोडी चुकी करतो की काय, अतिरिक्त धाव देतो. आता पाहणार आहोत 11 चेंडू आणि 21 धावा. काउंटडाऊन केले जाते. आता माझा मोठा फटका माझा प्रयत्न आणि झेल सोडत जात रवी यांच्या गोलंदाजीवर अतुल. रवी यांचा सुपुत्र अतुल क्षेत्ररक्षक असताना मात्र लॉलीपॉप झेल होता. मोठा झटका दिला होता. या षटकामध्ये दुसरा विकेट प्राप्त केला होता. लगातार दुसरा विकेट सुद्धा आला असता मात्र अतिरिक्त 1 धाव दिली गेली. आतापर्यंत झेल सोडला. झेल महाग पडला. संधी दिली गेली. संधीचं सोनं करेल प्रमोद की काय. आणि धावसंख्या देखील वाढ झाली. धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे 49 धावांचं आव्हान असताना उर्वरित 10 चेंडू आणि 20 धावा. कोणताही मोठा फटका जर आला निश्चितच वापसी पुन्हा एकदा केली जाईल. तो जाते. अपील मध्ये जास्त विश्वास नव्हता. क्या बात आहे. गोलंदाजी पाहायला मिळेल.
पहिले षटक 22 धावांचं झालं होतं, दुसरं षटक 5 धावांचं झालं होतं. मात्र तिसरे षटक हाताळताना पहिल्या चेंडूवर साईने त्यांचा झेल टिपला गेला, दुसरा चेंडू व्हाईट हाताला गेला, तिसरा चेंडू मात्र अतुल भुरे यांनी झेल सोडला गेला. स्वतःच्या गोलंदाजीवर सुपुत्र क्षेत्ररक्षण करताना आणि तिसरा चेंडू डॉट. 9 चेंडू आणि 20 धावांची गरज. आता मात्र बॅटचे एज घेत चेंडू पुढे सरसावतो प्रदीप, पुन्हा एकदा सरसावतो, चांगलं क्षेत्ररक्षण केलं, दुसरी धाव घेतो का? दुसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न सहजरित्या पूर्ण होतो. बॅकअप चांगलं करतोय अनिल आणि 2 धावावर समाधान मानावं लागतोय. धावसंख्या दोन्ही पुढे सरसावते, धावसंख्या 31. चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत पाहिलं गेलं. एक साईनाथ वाहूत यांचा झेल प्रदीप उघडे यांनी टिपला होता आणि पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा धावून आला, झेपावला गेला. हिरणाप्रमाणे वाघाची झेप आणि हिरणाची दौड ज्या प्रमाणे असते त्याप्रमाणे प्रदीप उघडे झेपावला आणि 2 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. समाधान दिनेश स्ट्राईक एंडवर पाहणार आहोत आणि एकदम लॉलीपॉप चेंडू, हलका चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि डॉट चेंडू सांगता केली जाते. ज्याप्रमाणे स्पिन चेंडू आतापर्यंत पाहिलं गेलं, आता शेवटचा चेंडू असेल कुठेतरी मागे पडला जातोय संघ. चांगली गोलंदाजी म्हणाला रवींद्र भुरे यांची. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या आतापर्यंत 31. आता मात्र पुन्हा एकदा झेल उडाला आहे. सुनील उघडे हात मांडतोय, मात्र हाताच्या पुढे चेंडू पडतोय. 2 धाव मिळण्याचं होईल का? अतुल भुरे चांगली क्षेत्ररक्षण करता धावून आला अतुल भुरे 30 सर्कलमध्ये, मात्र 2 धावा रोखू शकत नाही. धावसंख्येत दोन्ही भर पडली, धावसंख्या झाली 33. आता मात्र पाहणार शेवट षटक असे 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. कोण षटक टाकेल, कोण षटक हाताळेल? मला तरी वाटतं सदानंद भुरे आहे. त्याचप्रमाणे पाहिलं गेलं प्रदीप उघडे सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. मी पाहिलं की सरावामध्ये प्रदीप उघडे चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळले गेले. त्याप्रमाणे विनोद पारधी सुद्धा गोलंदाजी करतोय. मात्र गोलंदाजीची धुरा 16 धावा असताना मात्र मी म्हणेन की रायझिंग स्पोर्ट्स आणि न्यू संघर्ष बंगलापाडा संघ असताना 19 धावा शेवटच्या षटकामध्ये हव्या होत्या. त्या म्हणजे न्यू संघर्ष बंगलापाडा संघाला आणि 5 चेंडूमध्ये 19 धावा ठोठावल्या गेल्या. 1 चेंडू राखून विजयी केला न्यू संघर्ष संघाने. रायझिंग स्पोर्ट तिथे रायझिंग स्पोर्ट भविष्यात पराभूत झाला. मात्र आता इथं आपण पाहणार 16 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 16 धावा सुद्धा होता येत. मात्र गोलंदाजी कसे करणार आणि साधारण पुढे सरसावतोय. ज्याप्रमाणे सुनील उघडे यांनी गोलंदाजी केली, 5 धावा देत 1 गडी बाद केलेत. त्याचप्रमाणे रवींद्र भुरे यांनी सुद्धा 6 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे, बरोबर ना? आणि पहिल्या षटकात पाहिलं गेलं 22 धावा आल्या होत्या. याप्रमाणे धावसंख्या झाली 33. 2 षटकामध्ये अवघ्या 11 धावा आल्या मित्रांनो. पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या, ज्याप्रमाणे 2 षटकांची धावा ठोकल्या गेल्या. शेवटच्या षटकात आपण पाहणार आहोत 16 धावांची आवश्यकता आणि 16 धावांच्या जास्त कठीण सुद्धा नाही आणि सोप्या सुद्धा नाही. जोपर्यंत पहिले 2 चेंडू आपण पाहणार आहोत की 2 चेंडूवर मोठा फटका येईल का. मात्र पुढील संघ आपण पाहणार आहोत प्रचित स्पोर्ट्स कुहे भंडारपाडा आणि शिवसाई स्पोर्ट्स. आता मला मोठा फटकाचा प्रयत्न होतोय. अतुल पुढे सरसावतोय, चांगले क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होतोय एका हाताने. मात्र जो प्रमोद आहे सलामीच्या सलामीवर फेकी चांगली केली जाते. मात्र 2 धावा पहिल्या चेंडूवर 2 धावा येत आहेत. थोडंसं दडपण येत आहे. क्षेत्ररक्षण बदल केले. अतुल यांची थोडीशी जागा चेंज केली जाते. एक झेल सोडला होता प्रमोदेचा, त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण थोडंसं चुकीचे केले गेलं. मात्र धावसंख्या 2 आलेली आहे. धावसंख्या पाहतो 35. 5 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. षटकाचा दुसरा चेंडू हाताळण्यासाठी यॉर्करलँडचा चेंडू टाकला, फुलटॉस चेंडू जातोय प्रदीपकडे. चेंडू निश्चितच अतुल यांना चेंज केलं आणि त्याच दिशेने चेंडू गेला. मात्र प्रदीप आतापर्यंत चांगली क्षेत्ररक्षण केलं. एक झेल सुद्धा चांगला टिपला होता, सदानंद यांचा झेल टिपला होता, तोच प्रदीप. धावसंख्या प्रत्येक चेंडूवर 2-2 जरी आली तरी आपल्याला धावसंख्या जमवायच्या 4 चेंडू आणि धावसंख्या 12. प्रत्येक चेंडू 3 धाव येणे गरजेचं आहे.
एक मोठा फटका आल्यानंतर कुठेतरी वापसी होईल का, मात्र चेंडू जातो रवींद्र भुरे यांच्याकडे, झेल निश्चितच होईल. चांगला अनुभव, ज्याप्रमाणे गडी बाद केला जातो, आता मात्र सलामीच्या सलामी मागे पडतोय. आपला तिरंगा फडकत राहील, प्रेक्षकांचा आवाज होईल. सामन्यामध्ये मजा काय येईल. गुरुजी. गुण खेळा मात्र चतुर्थ षटक हाताळण्यासाठी आलेल्या सदानंद भुरे, ज्याप्रमाणे रवींद्र भुरे यांनी षटक हाताळलं होतं, 6 धावा दिल्या होत्या, एक गडी बाद करत. त्यामुळे चौथ्या षटकामध्ये पाहतो 4 धावा दिलेल्या आहेत, एक गडी बाद होतं, 3 चेंडू टाकून दिला. आता मात्र 3 चेंडू आणि धावा हव्यात 12. प्रत्येक चेंडू चौकार. वा क्या बात आहे, जबरदस्त फटका मारण्याचा प्रयत्न. अतुल पुन्हा एकदा, अतुलला गवसणी घातलेला आहे, चेंडू विसावतोय अतुलच्या हातात. आतापर्यंत 2 गडी बाद करतोय सदानंद. मारू चौकार, लांब लांब षटकार. मारू चौकार, लांब लांब षटकार. बाजी आम्हीच मारणार, विनर होऊन दाखवणार. इंटरनॅशनल मैदानावर आम्ही क्रिकेट हो खेळणार. आता मात्र 2 चेंडू, देशाची 2 चेंडू आणि 2 षटकारांची गरज. आतापर्यंत 4 चेंडू 2 गडी बाद करत 4 धावा दिलेल्या आहेत सदानंद उघडे याने. आणि मात्र कपिल, ज्यापर्यंत गोलंदाजी केली होती कपिल काटकरी यांनी, आणि स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडवर कपिल, स्ट्राईक एंडवर आपण पाहणार आहोत. आता मात्र मोठा फटका प्रयत्न केला होता, मात्र 30 सरकारमध्ये हनुमान भुरे पुढे सरसावतोय. शेवटचा चेंडू असेल 11 धावा हवे आहेत, 2 गडी बाद करत 5 धावा दिल्या आहेत. शेवट चेंडूवर मोठा फटका येईल का, मात्र कोणत्या प्रकारचा उपयोग होईल. एक नो चेंडू असेल तर नो चेंडू जर मोठा फटकाला निश्चितच शेवट चेंडूवर सामना जाईल. मात्र हलूच कडका चेंडू विजय संघ ठरतोय. येतो म्हणजे राजाराम भुरे नगर कुहे संघ, अपेश संघ चांगला खेळी केली होती सदानंद काटकरी यांनी, मात्र थोडस आपण मागे पडलोय. विजय संघ झालाय तो म्हणजे राजाराम भुरे नगर कुहे संघ.